काय प्रश्न आहेत? पालकमंत्र्यांचा मतदारसंघ आहे. सगळ्यात महत्त्वाचं आमच्या जिंतूर मतदारसंघामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटर बसवायचं काम सुरू झालं आहे. जे स्मार्ट मीटर सर्वसामान्य नागरिकाला न परवडणार. या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक कायदे मागच्या काळामध्ये सरकारने या ठिकाणी एमएससीबी बोर्डाने केले. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं एक NERC सप्लाय कोड चे रेग्युलेशन 2021 मधला एक नियम असा आहे, एखाद्या ग्राहकाचं स्मार्ट मीट जर त्याच्या घरी बसवायचं असेल तर 2 दिवसापूर्वी त्याला पूर्व सूचना दिली पाहिजे एमएससीबी बोर्डाने. आणि ती पूर्व सूचना दिल्याच्या नंतर त्या ग्राहकांनी संमती दिली पाहिजे की मला स्मार्ट मीटर बसवायचं. त्याची लेखी संमती घेतल्याशिवाय कुठलाही स्मार्ट मीटर त्या ठिकाणी एमएससीबी बोर्डानं किंवा ज्या कॉन्ट्रॅक्टरला हे काम दिलेलं आहे ते कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला एमएससीबी बोर्डाने ती मीटर बसवायला नाही पाहिजे. परंतु आमच्या या जिंतूर मतदारसंघामध्ये सेलू तालुका असेल, परभणी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जबरदस्तीनं विशेष करून भोगावमधलं एक मी प्रकरण सांगतोय. आमचे या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य कृष्णा देशमुख असतील, बाळासाहेब देशमुख असतील, यांच्या गावामध्ये त्या खाजगी कॉन्ट्रॅक्टरचे लोक घरामध्ये गेले, डायरेक्ट मीटर बसवलं, विचारलं सुद्धा नाही की मीटर कुठलं काय येतं. आणि जेव्हा त्यांनी विरोध केला मीटर बसवायला तर त्याच्यावरती FIR करतो. अशा प्रकारची धमकी त्या कॉन्ट्रॅक्टरने या ठिकाणी दिलेली आहे. म्हणून या ठिकाणी संपूर्ण मतदारसंघाच्या ग्राहकांचं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे, स्मार्ट मीटर हे एकही आमच्या मतदारसंघात बसवलं नाही पाहिजे. त्याचं कारण असं आहे, आज रोजी जिंतूर शहराचं मी एक उदाहरण तुम्हाला देतोय. एक सादेक कुरेशी नावाचा एक व्यक्ती आहे, त्याच्या घरी मागच्या महिन्यापूर्वी स्मार्ट मीटर बसवलं. त्याच्या घरी फक्त 4च रूम आहेत. त्या 4 रूमचं 40,000 रुपये बिल आलं. किती? 40,000 रुपये. आणि मला सांगा, या महाराष्ट्रामध्ये जे काही स्मार्ट मीटर बसवायचं टेंडर हे कोणाला दिलं माहिती आहे? हे टेंडर अदानी ग्रुपला दिले. 2 कामं दिली. त्या टेंडरची कॉस्ट आहे 13,888 कोटी रुपये. म्हणजे एवढा खर्च करून स्मार्ट मीटर बसवायचे. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर एमएससीबी बोर्डाची सुधारणा करायची आणि हेच एमएससीबी बोर्ड उद्या अदानीची हवाली करायची. अशा प्रकारचं खूप मोठं षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सुरू आहे. आमच्या सगळ्या लोकांची, कार्यकर्त्यांची मागणी आहे की स्मार्ट मीटर या ठिकाणी आमच्या मतदारसंघात बसू नये. आणि स्मार्ट मीटरमध्ये प्रचंड त्रुटी आहेत. या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवलं की एवढं फास्ट चालते, ते 5-10 हजार रुपये बिल येते एका व्यक्तीला. दुसरी गोष्ट, कुठल्या प्रकारचं एमएससीबी मध्ये ताळमेळ नाही. कोणी इथं एखाद्या ग्राहकाची तक्रार निवारण केंद्र नाही या शहरामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये. म्हणून आमची सगळ्यांची मागणी आहे की स्मार्ट मीटर आमच्या तालुक्यात बसवायचं नाहीये. आम्ही आज रीतसर निवेदन दिलंय लोकशाही पद्धतीनं. मी आज जाहीर सांगतो, या तालुक्यात, या मतदारसंघात जर कुठंही याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टरनं किंवा अधिकाऱ्यांनी स्मार्ट मीटर बसवलं तर ते स्मार्ट मीटर आम्ही घरातून बाहेर काढू आणि एमएससीबीच्या बोर्डाच्या ऑफिससमोर आणून फेकून देऊ. हे सुद्धा मला आजच्या या मुद्दामून प्रेसच्या माध्यमातून